नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले नितेश राणे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे। त्यांना थेट एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सोबतच या कारावासासह 1 लाख रुपये दंड घेण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे। हा निकाल म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे। तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या वकिलांनी आता समोर आलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। चिखलफेक प्रकरणात शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे। याच निर्णयाअंतर्गत नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तसेच त्यांना 1 लाखाचा दंडही भरावा लागणार आहे। कणकवलीच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे। एका रस्त्याच्या पाहणी प्रकरणी नितेश राणे यांनी अभियंते प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती। तसेच त्यांना बांधूनही ठेवण्यात आले होते। सोबतच खेडेकर यांच्या कपड्यांना धरून त्यांच्याशी बोलताना असभ्य वर्तन करण्यात आले होते। या प्रकरणाचा व्हिडिओ देखील तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर राणे यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती। नितेश राणे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, अशी मागणी राणेंच्या वकिलांनी दिली आहे। नितेश राणे यांच्या विरोधात 335 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यासोबतच तरीही काही महत्त्वाच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। परंतु न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजेच सार्वजनिक शांततेचा भंग होणे, शांतता भंग व्हावी यासाठी कोणालाही उद्धृत करणे या कलमांतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवण्यात आले आहे। त्यांना 1 महिन्याचा कारावास 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली आहे, असे वकिलांनी सांगितले आहे। दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।